नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं स्वागत आहे सत्याची शेती या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे पातेगळ। कापूस, सोयाबीन, भाजीपाला अशा अनेक पिकावर पानगळ मोठ्या प्रमाणावर दिसते आणि त्यामुळे उत्पादनावर थेट परिणाम होतो। मग पातेगळ का होते आणि त्यावर कोणते उपाय करावेत, चला तर आपण जाणून घेऊयात। सर्वप्रथम आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। शेतकरी बांधवांनो, पातेगळ होण्याची काही कारणे आहेत। सर्वप्रथम बुरशीजन्य रोग, अल्टरनेरिया, सकोरस्पोरा, रायझोक्टिनिया यासारख्या बुरशीमुळे पाने पिवळी पडतात आणि गळून जातात। दुसरं कारण म्हणजे किडीचा प्रादुर्भाव, थ्रिप्स, मावा, पांढरी माशी या रसशोषक किडी पानांचा रस शोषून घेतात, त्यामुळे पाने कमजोर होऊन गळतात। तिसरं कारण म्हणजे पोषक तत्वांची कमतरता, विशेषतः नायट्रोजन, मॅग्नेशियम आणि बोरॉन यांची कमतरता असल्यास पानगळ, पातेगळ अधिक होते। याशिवाय अतिखतांचा वापर, पाण्याचा जास्त ताण किंवा सतत ओलसर हवामान या गोष्टीमुळेही पातेगळ होते। आता काही उपाय आहेत ते आपण पाहूयात। बुरशी नियंत्रणासाठी आपल्याला कार्बेंडाझिम 50% WP 30 ग्रॅम प्रति 20 लिटर पाण्यात, मॅन्कोजियम 75% WP 30 ग्रॅम प्रति 20 लिटर पाण्यात किंवा दोन्हीचे मिश्रण फवारणीसाठी आपल्याला वापरायचं आहे। आता कीड नियंत्रणासाठी आपल्याला कोणतं औषध वापरायचं आहे ते आपण पाहूयात। थ्रिप्स, मावा, पांढरी माशी आढळल्यास इमिडाक्लोप्राइड, थायमोथॉक्झम, फेप्रोनिल किंवा ॲसिटामाप्राइड यापैकी योग्य औषधाची आपल्याला फवारणी करायची आहे। सूक्ष्म अन्नद्रव्याची पण फवारणी करायची आहे। यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, बोरॉन यांचा समावेश असलेलं सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाला आपल्याला द्यायचं आहे। योग्य पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा करायचं आहे। जास्त पाणी साचू देऊ नये, तसेच पिकाला पाणी कमतरता पडू देऊ नये। शेत स्वच्छ ठेवायचं आहे। रोगट पाने व तण वेळेवर काढून नष्ट करायचे आहेत। अशा प्रकारे एकत्रित व्यवस्थापन केल्यास पातेगळावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते आणि पिकाचे उत्पादन देखील आपल्याला वाढते। म्हणूनच शेतकरी बांधवांनो, पातेगळ दिसताच वेळ न घालवता योग्य औषधांची फवारणी करा, सूक्ष्म अन्नद्रव्य द्या आणि शेताची स्वच्छता ठेवा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेतकरी बांधवांमध्ये शेअर करा। धन्यवाद।